नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे। हवामान बदल असा शब्द जर उच्चारला की तुमच्या नजरेसमोर काय येतं? तापमानाचा वाढता पारा, वितळणारे बर्फाचे कडे, कापलेली झाडं, काळा धूर सोडणाऱ्या कारखान्यांच्या नळकांड्या, गाड्यांनी गजबजलेले रस्ते, जागतिक परिषदांमधली भाषणं, विकसित आणि विकसनशील देशांमधले वाद इत्यादी इत्यादी इत्यादी। पण या सगळ्याचा तुमच्या माझ्या आयुष्याशी नेमका काय संबंध आहे? आपल्या महाराष्ट्राचा आणि हवामान बदलांचा काही संबंध आहे? गेल्या काही वर्षात महाराष्ट्राचा कानाकोपरा पूर, वादळ, दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस अशा एक ना अनेक निसर्गाच्या वेगवेगळ्या प्रकोपांचं जे तांडव अनुभवतोय तो या हवामान बदलांचाच भाग आहे का? परिणाम आहे का? निसर्गाचा हा प्रकोप येत्या काळातही असा सुरू राहील का? आणि या सगळ्याचा आपल्या शहरांवर, आपल्या गावांवर, आपल्या शेतीवर काय परिणाम होईल? असे एक ना अनेक प्रश्न आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत। या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये हवामान बदल आणि महाराष्ट्र। या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत तज्ञ सहभागी होणार आहेत, त्यांचीही ओळख आपण करून घेणार आहोत। पण त्यापूर्वी बघूयात हवामान बदलांचा महाराष्ट्रावर झालेल्या परिणामासंदर्भातला एक रिपोर्ट। जून 2020 कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा। मे 2021 बीड आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर, प्रचंड गारपीट, पिकांचं आणि घरांचं मोठं नुकसान। मे 2021 अरबी समुद्रामध्ये नवं चक्रीवादळ, तौक्तेच्या उच्छादात मोठी प्राणहानी। याआधी अशी संहारक चक्रीवादळं महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर क्वचितच यायची। अवकाळी पाऊसही जरा जपूनच बरसायचा। आता मात्र परिस्थिती वेगानं बदलतीये। हे सगळं आत्ताच का होतंय? निसर्ग राजा एवढा का कोपलाय? उत्तर आहे हवामानात वेगानं होणारे बदल। हे बदलच महाराष्ट्रावर संकट बनून कोसळतायत। प्रश्न एवढाच की या बदलांना कसं रोखायचं, या संकटांपासून महाराष्ट्राला कसं वाचवायचं। तर ही आहे हवामान बदल आणि महाराष्ट्राची गेल्या अगदी काही वर्षांमधली परिस्थिती। आणि या संदर्भाने उमटणाऱ्या आपल्याला पडणाऱ्या वेगवेगळ्या प्रश्नांवर आपण चर्चा करतोय आज आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये हवामान बदल आणि महाराष्ट्र। आणि ही चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातनं तज्ञ आपल्यासोबत आहेत। आपल्यासोबत आहेत कृष्णानंद होसाळीकर, हवामान तज्ञ, प्रियदर्शनी कर्वे, पर्यावरण तज्ञ, पुण्याहून आपल्यासोबत आहेत, मयुरेश प्रभुणे, पर्यावरणाचे अभ्यासकही पुण्यावरून आपल्यासोबत आहेत, आणि लातूरहून आपल्यासोबत आहेत पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर। काही वेळातच महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी सगळ्या मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत करते। होसाळीकर सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे। प्रश्न अगदी साधा, सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेमध्ये आम्हाला जाणून घ्यायचं आहे की हवामान बदल म्हणजे नेमकं काय? हवामान बदल जो थोडक्यात सांगणं फार कठीण आहे, पण मी प्रयत्न करतो की त्याची जी व्याख्या ठरवण्यात आली आहे जागतिक स्तरावरती, हवामान हे नेहमी डायनामिक असणं हे गरजेचं आहे। ते तशा प्रकारचा त्याचा एक अंगभूत भाग आहे तो। पण ज्यावेळी त्याच्यामध्ये होणारे बदल अत्यंत तीव्र असतात, अनपेक्षित असतात, आणि त्याच्यामुळे होणारी प्राणहानी, वित्तहानी किंवा लॉसेस इन द इकॉनॉमी, आणि तशा प्रकारच्या बदलांचं पूर्वानुमान करणं ज्यावेळी खूप चॅलेंजिंग ठरतं, त्यावेळी आपण त्याला एक हवामान बदल जो आहे शब्द हा सांकेतिकपणे आपण वापरतो, ज्याला क्लायमेट चेंज असं आपण म्हणतो, जो बऱ्याचदा त्याच्या अशा निगेटिव्ह गोष्टीशी निगडीत असतो। तर आपल्याला असं थोडक्यात त्याला म्हणता येईल की हवामान बदल म्हणजे हवामानामध्ये होणारे तीव्र, बऱ्याचदा अपेक्षित आणि बऱ्याचदा अनेक वेळा की अनपेक्षित बदल असतात, असं मी म्हणेन थोडक्यात। अगदी गेल्या काही दिवसांमधलं जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त महाराष्ट्राला जाणवलेला जो फटका आहे तो होता निसर्ग वादळाचा, आणि त्यानंतर अगदी वर्षभराच्या अलीकडच्याच काळातला तौक्तेचा। एकाच वर्षभराच्या अंतरामध्ये 2 चक्रीवादळं भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर येणं ही आपल्याला तशी नित्याची बाब नाहीये। हवामान बदल आणि ही 2 वादळं आणि त्यांच्यामधलं अगदी कमी असलेलं अंतर, त्यांची तीव्रता, यांच्याबाबत तुम्ही नेमकं काय सांगाल? कसा संबंध लावायचा या बदलांचा?
सर्वसाधारणतः भारतीय हवामान विभागाकडे जवळजवळ एक 150 ते 200 वर्षाचा चक्रीवादळाचा डेटा आहे, ज्याला आपण नॉर्थ इंडियन ओशन म्हणतो, ज्याला म्हणजे भारताचे संलग्न असलेले जे समुद्र आहेत, म्हणजे बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंद महासागर, तर त्याच्या संपूर्ण जवळजवळ 200 वर्षाचा डेटा आणि जे स्टॅटिस्टिक्स आहेत, म्हणजे जे ॲव्हरेजेस आहेत, ते असं दर्शवतं की सर्वसाधारणतः ज्यावेळी अरबी समुद्रामध्ये एक चक्रीवादळ असेल किंवा एक डिस्टर्बन्स असेल, त्यावेळी बंगालच्या उपसागरामध्ये ते 4 असतात, म्हणजे 1:4, म्हणजे एकाच 4 अशा प्रकारची ते एक रेशो प्रस्थापित झालेला रेशो आहे, जो ऍक्च्युली इव्हेंट्स वरती कॅल्क्युलेटेड आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये, मी असं म्हणेन की गेल्या 5 ते 10 वर्षांमध्ये आपल्याला असं दिसतंय की अरबी समुद्र पण आता थोडासा जागृत व्हायला लागलाय का, असा एक प्रश्न बऱ्याच हवामान तज्ज्ञांसमोर पण आलेला आहे. 2019 मध्ये जवळजवळ 5 ते 6 चक्रीवादळं अरबी समुद्रामध्ये तयार झाली. बरीचशी चक्रीवादळं ही यमन देशाकडे जातात आणि काही पॅरलल टू महाराष्ट्र जातात. 2019 मध्ये असा पहिल्यांदाच असं घडलं की 2 चक्रीवादळ एकाच वेळी अरबी समुद्रामध्ये दिसत होतं. एक महाचक्रीवादळ पण अरबी समुद्रामध्ये त्यावेळी दिसलं. 2020 मध्ये निसर्ग आणि त्याच्यानंतर 2021 मध्ये व्हेरी सिव्हिअर, एक्स्ट्रीमली सिव्हिअर सायक्लॉनिक म्हणूया ज्याला, ज्याच्या आणि ते अत्यंत मुंबईच्या फार जवळ आलं होतं असं मी म्हणेन. आणि त्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि जो विध्वंस केला, म्हणजे त्याचा दूर असला तरी त्याचा विध्वंसाचा जो प्रभाव होता नक्कीच महाराष्ट्राची जास्त होता. तर कदाचित असं असू शकेल का की अरबी समुद्राचं पाण्याचं तापमान आता वाढतंय का, किंवा त्याच्यामध्ये होणाऱ्या ह्या ज्या गोष्टी आहेत, कारण चक्रीवादळ तयार होण्यासाठी लागणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे समुद्राचं पाण्याचं तापमान जवळजवळ 26 डिग्री किंवा 27 डिग्रीच्या आसपास असणं गरजेचं आहे. आणि त्या मानाने बंगालचा उपसागर अरबी समुद्राच्या पाण्यापेक्षा थोडासा गरम आहे, उष्ण आहे, त्यामुळे तिथे चक्रीवादळ जास्त असतात. पण आता आपल्याकडे जास्त होतात, म्हणजे आता अभ्यास चालू आहे किंवा अभ्यास पूर्वीपासून चालू आहे. तर का अरबी समुद्र क्लायमेट चेंजमुळे किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे त्याच्या समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढतंय का, आणि जर का ते वाढत असेल तर त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे काही प्रश्न सर्वच हवामान तज्ज्ञांपुढे आणि सर्वच पर्यावरण तज्ज्ञ जे आहेत त्यांच्या समोर आहेत, आणि त्याची अनेक कारणं असू शकतात. पण ही जी घटना त्या फक्त गेल्या 5 ते 10 वर्षातल्या आहेत, आणि आपल्याकडे जो डेटा आहे तो जवळजवळ 200 वर्षाचा डेटा आहे. त्यामुळे पटकन एखादं निदान करणं हे कदाचित शास्त्रीय दृष्ट्या एवढं चूक ठरणार नाही, पण नक्कीच त्याच्याकडे डोळसपणे बघण्याची गरज आहे असं मी म्हणतो. निश्चित. होसाळीकर सर, तुम्ही प्रश्नचिन्ह लावताय मोठं, पण मला वाटतं आपले बाकीचे जे तज्ज्ञ चर्चेमध्ये सहभागी झालेत ते बहुतेक हे प्रश्नचिन्ह लावणार नाहीत. ते सरळ वाक्य करतील की हो, हा हवामान बदलांचाच परिणाम आहे. म्हणून आपण या सगळ्यांकडे जाणार आहोत. या चर्चेमध्ये सहभागी आहे माझ्या बरोबर माझी सहकारी भारती सहस्त्रबुद्धे सुद्धा. भारती, तुलाही काही प्रश्न आहेत? अर्थात कविता, खरं तर आज आपण हा विषय घेतोय याला कारण आहे की आपण 15 दिवसापूर्वी मुंबईतनी जे काय अनुभवलंय, आणि जसं आता होसाळीकर सरांनी सांगितलं की अगदी जवळून आपल्या पहिल्यांदाच इतिहासात पहिल्यांदा ते वादळ गेलं. मला प्रियदर्शिनी तुम्हाला विचारायचं आहे, कारण तुमचा क्लायमेट चेंज हाच अभ्यासाचा विषय आहे, की खरंच आत्ता या क्षणी गेल्या 5-10 वर्षात किती इम्पॅक्ट जाणवतोय महाराष्ट्राला खास करून? कारण आपण बोलतो आहे की हे सगळे परिणाम होतात, पण किती सिव्हिअर आहे हा इम्पॅक्ट? सध्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्येही हा इम्पॅक्ट गेल्या एक 5-6 वर्षांमध्ये जाणवायला लागलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीने हा दिसतो. म्हणजे अचानक येणाऱ्या दुर्घटना हा एक भाग झाला, परंतु पावसाचं चक्र बदलत चाललेलं आहे हे तर आपल्याला सगळ्यांना जाणवतच आहे. त्याच्यामध्ये पाऊस केव्हा सुरू होणार आणि केव्हा संपणार ह्याचे जे आडाखे आहेत ते आता जे पूर्वापार चालत आलेले आहेत ते बदलत आहेत. हा एक महत्त्वाचा फरक आहे. पण त्याच्यापेक्षाही जो आपल्यावर परिणाम करणारा जो बदल आहे, जो गेल्या 3-4 वर्षात आपल्याला जाणवतोय, पाऊस पडण्याचे दिवस कमी झालेले आहेत, आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा खूप पाऊस पडतो. त्यामुळे म्हणजे हे पाणी साठून राहणं, तुंबणं, पूर येणं, हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या ह्याच्यामुळे होतात. म्हणजे एकूण पावसाच्या प्रमाणात फार बदल झाला नाहीये, पण पावसाळ्यामध्ये मोठे कोरडे काळ जातात आणि फार थोड्या काळामध्ये खूप सारा पाऊस पडतो.
तर हा एक मोठा बदल आहे. शिवाय उन्हाळ्यातल्या हिवाळ्यातल्या तापमानाची जी कमाल आणि किमान तापमानाची जी आपले आडाखे असतात की अमुक महिन्यात असं तापमान राहील, तेही आता बदलत चाललेलं आहे. याचा सुद्धा शेतीच्या उत्पन्नावरती पण परिणाम होत असतो. आपल्या दैनंदिन जगण्यावरती सुद्धा ह्या सगळ्याचा परिणाम होत असतो. तर ह्या काही गोष्टी आता अगदी ठळकपणे जाणवायला लागलेल्या आहेत आपल्याला सगळीकडेच. खरं तर हाच प्रश्न कविता शिवाय मला, अकाली पाऊस, म्हणजे गारपीट ह्या गोष्टी आहेतच. प्रियदर्शनी बरोबर आहे. खरं हाच प्रश्न तुम्ही जो आत्ता मुद्दा छेडला तोच प्रश्न घेऊन मला मयुरेश प्रभुणेंकडेही जायचं आहे. कारण म्हणजे आपल्या ग्राफिक्समध्ये सुद्धा आम्ही त्याचा उल्लेख केला आहे की पुण्यासारखं शहर जिथे म्हणजे मुंबईला खूप जास्त पावसाची सवय होती, पण पुण्यासारख्या शहरात खूप कमी वेळात खूप जास्त पाऊस पडल्याने म्हणजे फ्लॅश फ्लड सारखी परिस्थिती निर्माण होण्याचे प्रकार 2018, 2019, 2020ला आपण अनुभवले. हा जो काही आपण बदल बघतो आहे तो खरंच म्हणजे हवामान बदलाचाच परिणाम मानायचा की आणखीन काही त्याच्यात आस्पेक्ट्स असू शकतात? मगाशी जसं होसाळीकर सरांनी सांगितलं की त्याच्यामध्ये 150-200 वर्षांचं आत्तापर्यंत आपल्याकडे डॉक्युमेंटेशन आहे. आणि जर आपल्याला हा हवामान बदलांचा परिणाम म्हणायचा असेल तर आपल्याला तो ट्रेंड दिसणं आवश्यक आहे. आणि बऱ्याचदा मी जेव्हा बातम्या पण करत असतो तेव्हाही असं दिसून येतं की समजा पुण्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये, सप्टेंबर महिन्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस नोंदला गेला, तर त्यावेळेस काही हिस्टॉरिक रेकॉर्ड्सही असतात, IMDचेच असतात. आणि मग असा पाऊस याच्या आधी कधी झाला होता, तर असं बऱ्याचदा दिसून येतं की तसा पाऊस या आधी पण घडून गेलाय. गेल्या शतकामध्ये कुठेतरी 1941 साली झालेला असतो, 1902 साली झालेला असतो. तर असे रेकॉर्ड्स असतात. असं नाही की हे पहिल्यांदाच घडतंय. पण आता गेल्या काळामध्ये असं दिसून आलंय की 2000 सालाच्या नंतर अशा घटनांमध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे अशा घटना घडत नव्हत्या का, तर घडत होत्या, मात्र त्याची फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे. म्हणजे आता पुण्यातलंच तुम्ही उदाहरण दिलं त्यानुसार या घटना सातत्याने घडत चालल्या. तर मग तो पॅटर्न सेट होतोय का, तो ट्रेंड तयार होतोय का, आणि येत्या काळामध्ये आपल्याला अशाच घटना आणखीन अनुभवायला लागणार का, तर मग आपण म्हणू शकतो हा हवामान बदल आहे. पण शेवटी काय होतं की हवामानशास्त्रामध्ये एखादी गोष्ट बदल म्हणून स्वीकारायची असेल तर त्याच्यासाठी एक 30 वर्षांचा डेटा घेतला जातो. आणि त्या 30 वर्षांमधले ॲव्हरेज धरून मग ते सांगितलं जातं की हा बदल झालेला आहे. जसं आता मान्सूनचं सर्वसाधारण वेळापत्रक IMDने गेल्या वर्षी बदललं. आता मान्सूनची 1 जून जरी तारीख केरळमध्ये येण्याची असेल तरी सुद्धा राजस्थानमध्ये ती पोहोचण्याची पूर्वी 15 जुलै होते, ती आता 8 जुलै केली आहे. म्हणजे मान्सून लवकर पोहोचतो. पण परतण्याचं वेळापत्रक बदललंय, ते आणखीन थोडंसं लांबवलंय. तर हे जे बदल आहेत हे गेल्या 30 वर्षांमधले जे बदल झाले त्याला धरून आपण सर्वसाधारण हवामान काय, तर आताचं जे चाललेल्या घटना आहेत या सर्वसाधारण होतील का, म्हणजे या हवामानाच्या म्हणून रिप्रेझेंट करणाऱ्या या काळाच्या, तर त्यासाठी आणखीन काही दिवस जावे लागतील, काही वर्ष जावी लागतील. पण एवढं नक्की की हे हवामानशास्त्रीय दृष्ट्या झालं, पण त्या काळामध्ये आपल्याला बसणारा फटका हा खूप मोठा आहे. म्हणजे पुण्याचंच तुम्ही उदाहरण दिलं तर त्या 25 सप्टेंबरच्या पावसाच्या दरम्यान जवळपास 30पेक्षा जास्त लोकांचे मृत्यू झाले. आणि त्या पूर्ण पावसाळ्यामध्ये पुणे शहरामध्ये 50 जणांपेक्षा जास्त लोकांचे मृत्यू नोंदले गेले. आता शहरामध्ये असताना मान्सूनच्या काळामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये असं काही होऊ शकेल असं कोणी विचारही केला नव्हता. पण आम्ही स्वतः बघितलं की 14-15 किलोमीटर उंचीचे ढग तयार होत आहेत आणि खूप कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडतोय. ढगफुटीसारख्या घटना घडत आहेत आणि पुणेच नाही, पुण्याच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा होत आहेत. म्हणजे गाडी चाललेली होती कात्रजच्या घाटातून आणि तिथून वाहून गेली लोक, किंवा सिंहगड रोडवरून चालले होते आणि तिथून एक भिंत फुटली, तिथून सगळं पाणी साठलेलं आणि ते वाहून गेले आणि त्यांचं मृतदेह नंतर काही किलोमीटरवर मिळाला. म्हणजे कोणी विचारही करू शकत नाही की पुण्यामध्ये अशा घटना होऊ शकतात. म्हणजे आपल्या दारापर्यंत हे परिणाम येऊन पोहोचलेले आणि हे जे तुम्ही मयुरेशजी पुण्याबद्दल सांगतायत ते तर म्हणजे अत्यंत कमी वेळामध्ये, जसं प्रियदर्शनी मॅडमनी सांगितलं, अत्यंत कमी वेळामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस होणं, हा जो परिणाम आपण गेल्या काही दिवसांपासून बघतोय, मग तो पुण्यामध्ये अनुभवायला येतोय, तो मुंबईमध्ये अनुभवायला येतोय. आणि मग या सगळ्याचा आपण अगदी नजीकच्या काळामध्ये अनुभवलेला सांगली आणि कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रातले 2 महत्त्वाचे जिल्हे जिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर पुराचा फटका बसला होता, त्या सगळ्याशी याचा कसा नेमका संबंध? मग हा पूर हा फक्त मानवनिर्मित होता की याचाही हवामान बदलाशी संबंध आहे? याचंही उत्तर मला तुमच्याकडनं घ्यायचंय. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर या मुद्द्यावर आपण परत येणार आहोत. एक छोटासा ब्रेक नंतर ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. बघत रहा ABP माझा. आपण बघताय ABP माझा आणि आपण चर्चा करतोय महाराष्ट्र आणि हवामान बदल याच्यावर.
ब्रेकपूर्वी आपण बोलत होतो एकूण पावसात पर्जन्यमानाचे बदललेले पॅटर्न्स आणि महाराष्ट्राला जाणवत असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाणवत असलेल्या पुरांचा धोका. भारती, तुला मला वाटतं प्रियदर्शनी मॅडम याच्याबद्दल काहीतरी विचारायचं. कविता, आत्ता आपण जो मुद्दा काढला ना, मला खरंच हा प्रश्न गेल्या वर्षांपासून पडलेला आहे की सांगलीसारखं शहर, कोल्हापूरसारखं शहर जिथे 10-10 फूट पाणी साचलेलं होतं, अशा पद्धतीने पूर आला की त्या पाण्याचा निचरा झाला नाही. आपल्याला कितीतरी लोकांना स्थलांतरित करावं लागलं. प्रियदर्शनी मॅडम, याचाही आपण हवामान बदलाशी संबंध लावू शकतो की हा म्हणजे पूर्णपणे काही वेगळाच पॅटर्न आहे? काही अंशी हवामान बदलाशी संबंध अशा याने येतो की जो पावसाचा आत्ता बदलतो आहे पॅटर्न, मयुरेश मगाशी म्हणला तसं, अजून आपल्याला तो नेमका माहीत झालेला नाही आहे. तर हा त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु पूर जे आले ते मुख्यतः धरणांमध्ये जे पाणी साठवलेलं असतं त्याचा विसर्ग जेव्हा केला जातो त्याचं एक गणित आत्तापर्यंतचा जो पावसाचा अनुभव आहे त्याच्याप्रमाणे बसवलेलं आहे की केव्हा किती पाणी सोडायचं, म्हणजे त्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये पाणी भरत जाईल आणि एकदम धरण भरून सोडावं लागणार नाही असं सैद्धांतिकदृष्ट्या होणं अपेक्षित आहे. परंतु जेव्हा एकदम अनपेक्षितरित्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जर खूप जास्ती पाऊस झाला खूप कमी काळामध्ये, तर एकदम धरण भरलं तर मग पाणी सोडण्याखेरीज पर्याय उरत नाही. आणि अशी काहीशी परिस्थिती त्यावेळेला झाल्यामुळे हा पूर निर्माण झालेला होता. त्यामुळे हा हवामान बदलाला मानवनिर्मित कारणांची साथ मिळाल्यामुळे ही जी एरवी दुर्घटना व्हायचं कारण नव्हतं त्याचं दुर्घटनेमध्ये रूपांतर झालं. खरं तर आपण आता म्हणजे पावसाबद्दलच बोलतोय कविता, तर एक आणखीन विषय आहे जो मला होसाळीकर सरांना विचारायचा आहे, कारण आपण पुढे जातोय विषय घेऊन. तो म्हणजे आत्ता जे चक्रीवादळ आलं त्यानंतर वेगवेगळे जे रिपोर्ट्स येत होते त्यात समुद्राची पातळी वाढणं, आणि ती जर वाढत गेली तर त्यामुळे मुंबईसारखं किंवा गोव्यासारखं जे शहर आहे त्या शहरांना निर्माण होणारा धोका, कारण हा एक महत्त्वाचा विषय जो चक्रीवादळाशी संबंधित आहे. तर होसाळीकर सर, खरंच अशी समुद्राची पातळी वाढते आहे का? आणि येत्या म्हणजे अगदी नजीकच्या काळात मुंबईसारखं जे शहर आहे जे की अगदी किनारपट्टीवर वसलेलं आहे त्याला खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो? असे काही अभ्यास आहेत जसं ज्याला आपण IPCC म्हणतो, संस्था, जागतिक संस्था ज्या क्लायमेट चेंजवरती काम करतात. तर त्यांनी असं वारंवार त्यांच्या प्रत्येक रिपोर्ट्समध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे क्लायमेट चेंज आहे म्हणजे हवामानामध्ये होणारे जे तीव्र बदल, त्याची काही प्रमुख दिसून येणारी ज्या गोष्टी आहेत ते म्हणजे एकतर तीव्र हवामानामधले बदल, त्यांची संख्या, त्यांची तीव्रता आणि त्यांचं एकंदर ड्युरेशन हे वाढणार. त्याचबरोबर जसं मगाशी प्रियदर्शनी मॅडम म्हणाले की लागून राहणारे पावसाचे दिवस कमी आणि मुसळधार पाऊस फक्त अधूनमधून पडणारा, आणि त्याच्यानंतर जसं मयुरेश म्हणाला की उष्णतेच्या लहरी, शीतलहरी, त्याची तीव्रता आहे. ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत हे हवामान बदलाचे द्योतक आहेत असं मी म्हणेन. त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. आणि IPCC आणि सर्व जागतिक संघटना आणि सर्व पर्यावरण तज्ज्ञ आणि हवामान तज्ज्ञांनी असं ठामपणे म्हटलं की पृथ्वीचं तापमान ज्यावेळी वाढतंय त्याचा वेग जो आहे तो सध्या ज्या वेगाने ते वाढते तो वेग अगोदर कमी करण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यासाठी कार्बन उत्सर्जन वगैरे बऱ्याचशा काही गोष्टी जागतिक स्तरावरती मांडल्या गेल्यात. त्याचं पालन कितपत होतंय हा एक वेगळा विषय आहे. पण त्याच्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढण्यामुळे जे पोलार आईस आहे म्हणजे ध्रुवीय प्रदेशातली जे बर्फ आहे जे गेले अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा मी ते कधीच वितळले नव्हते असं मी म्हणेन, ज्याला आपण परमाफ्रॉस्ट म्हणतो, आणि ते आता सध्या आपल्याला वितळताना दिसत आहेत. आणि बऱ्याच ठिकाणी जर का तुम्हाला मी एक चांगलं उदाहरण देऊ इच्छितो की जर का आपण पूर्वीची जर का ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर बघितले ज्याच्यामध्ये शम्मी कपूर वगैरे जो आपल्याला नाचताना वगैरे दिसेल, तर त्या ज्या हिमनद्या होत्या त्या जर का आता तुम्ही रंगीत चित्रपटामध्ये बघितल्या तर त्यात सगळ्या तुम्हाला वितळलेल्या दिसतील किंवा खडक वर आलेले दिसतील. हा जास्त फरक नाहीये. शम्मी कपूर वॉज देअर ओनली मे बी 30 years बॅक, है ना. तर त्या हिमनद्या ज्या काश्मीरमध्ये किंवा त्या ठिकाणी आपल्याला दिसत होत्या त्यावेळी लोक स्वित्झर्लंडमध्ये वगैरे कदाचित पिक्चर रेकॉर्डिंग करायला जात नव्हते. तर ह्या सर्व हिमनद्या आता आपल्याला, हिमनद्या म्हणजे गोठलेल्या पाणी, आता ते सर्व वितळलेलं दिसत बऱ्याच ठिकाणी. त्याच्यावरती बऱ्याचशा संघटना भारतामध्ये पण आहेत
टेरी आहे आणि अजून पण काही IMD आहे, IITM संस्था आहे, अशा बऱ्याचशा संस्था आहेत ज्या ह्याच्यावरती काम करतात. तर पाण्याची, समुद्राच्या पाण्याची पातळी जर का ध्रुवीय प्रदेशामधलं बर्फ वितळणार असेल तर ते पाणी जाणार कुठे? तर ते पाणी जे आहे ते नक्कीच समुद्राच्या पाण्याची पातळीमध्ये वाढ होणार. आणि ज्यावेळी समुद्राच्या पाण्याचं तापमान परत वाढतंय तर पाण्याचा गुणधर्म आहे की त्याचा व्हॉल्यूम जो आहे, वाढलेल्या पाण्याचा व्हॉल्यूम जो आहे तो थोडासा नेहमीच जास्त असतो, ज्या मार्गाने थंड असतो. तशी वेगवेगळी कारण आहेत आणि आणि समुद्रामध्ये अर्थात मग त्याचे पसरणारे परिणाम पाण्याचे प्रवाह- पहिले जे प्रवाह भोगावे लागतील हे ते पण- किनारपट्टीवरची जी शहरं असतील त्यांना त्याचे परिणाम खूप मोठे, आणि मुंबई अर्थातच त्यातलं एक महत्वाचं शहर. आपण त्याला म्हणजे फर्स्ट टार्गेट किंवा म्हणजे या probably फर्स्ट टार्गेट, पहिले बळी आपण म्हणू शकतो की जे अगदी पहिल्या रांगेमध्ये आहेत असं म्हणू शकतो आपण त्याला. अतुल देऊळगावकर सरांकडे मला जायचं आहे. अतुल सर, तुम्ही गेले कित्येक वर्ष मराठवाड्यामधून काम करताय, मराठवाड्याचे विविध प्रश्न पाहताय. असं म्हटलं जातं आत्ताच्या घडीला की मराठवाडा ही क्लायमेट चेंजसाठी एक वर्स्ट केस स्टडी झालेली असं म्हणण्यात येतंय सध्या. मराठवाड्याच्या बाबतीत हवामान बदलांचा तुम्ही गेल्या काही वर्षांमध्ये बघितलेला पॅटर्न काय आहे, परिणाम काय आहेत, काय तुमचे अनुभव आहेत? कविता, त्याच्याकडं मी जाईनच आधी, पण मला या आधीची जी चर्चा झाली त्यात थोडंसं सहभागी होताना असं सांगावं असं वाटतं की होसाळीकर सरांना कल्पना आहे की वर्ल्ड वेदर ॲट्रिब्युशन ही जी जागतिक पातळीची संस्था आहे, युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये अनेक घटनांचं अलीकडं खूप लवकर म्हणजे कमी काळामध्ये त्याची कारणमीमांसा केली जाते. आणि अमेरिकेमध्ये जी चक्रीवादळं आली, अतिवृष्टी झाली, त्यानंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे की हा हवामान बदलाचा आणि तोही कार्बन उत्सर्जन वाढल्याचा परिणाम आहे. आणि हेच इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज आहे, IPCCच्या रिपोर्ट्समध्ये वारंवार येते. आपण जे सगळं बोलत आहोत, हवामान बदलामधील जे अतिरेक आहेत त्याची वारंवारिता, फ्रिक्वेन्सी आणि त्याची ॲम्प्लिट्यूड हे सगळं वाढताना आपल्याला दिसते. मराठवाड्याविषयी सांगायचं तर 2011 पासून मराठवाड्यामध्ये हवामान बदलाचे परिणाम सहन करावे लागतात. हवामान बदल सहन करणारा हा एक अतिशय मोठा भूभाग आहे आणि त्यामुळे इथं आत्महत्येचं प्रमाणही वाढते. 2012 नंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या गुणोत्तर राशीत वाढत गेलेल्या आहेत. तर होतंय असं की पाऊस जो पडतो तो जूनमध्ये पडत नाही, जुलैमध्ये थोडासा पडतो आणि नंतर येतो तो थेट एकदम पीक काढायच्या वेळेला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येतो, त्यामुळे पीक जातं. इतकंच नाही तर आपल्याला आठवत असेल 2016 साली आमच्याकडे पेरणी सुद्धा करता आली नव्हती. अशी परिस्थिती शतकात एकदा येते. खरीपाची पेरणीच करता आलेली नव्हती. त्यावेळेला लातूरला रेल्वेनी पाणी पुरवठा करावा लागला होता. आणि त्यानंतर असं होतंय, रबी जेव्हा पेरली जाते तेव्हा परत रबी काढायला जेव्हा येते तर फेब्रुवारी मार्चमध्ये सातत्यानं अतिवृष्टी किंवा गारपीट ही 11-12 पासून सातत्यानं होताना दिसते. याचं संशोधन भारतीय पातळीवर होणं आवश्यक आहे. आणि आत्ता या म्हणजे सप्टेंबर महिन्यात 2020च्या अतिवृष्टी म्हणजे काय की तासामध्ये 100-125 मिलीमीटर पाऊस हा 15 ठिकाणी या मराठवाड्यामध्ये जवळजवळ झाला होता. त्यामुळे आहे ते पीक सगळं हातातनं निघून जातं. आता मी अशी कल्पना करतो की इथून पुढं 15 वर्षानंतर महाराष्ट्राचा जेव्हा अमृत महोत्सव साजरा करायचा आहे तेव्हा तरी आपलं हवामान विभाग असं आम्हाला कधीतरी आधी सांगेल की जरा काळजी घ्या बरं का, तुळजापूर तालुक्यातील काष्टी बुद्रुकला या 2 दिवसामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, तर आम्ही आमचं सगळं पीक आतमध्ये नेऊन ठेवून देऊ. किंवा असं जर सांगितलं की उष्णतेची लाट येणार आहे, परभणीमध्ये गेल्या वर्षी 47 अंश सेल्सिअस तापमान गेलं होतं आणि त्यामध्ये गरीब महिला ज्या शेतमजूर आहेत त्या काम करताना तिला जेव्हा ॲडमिट केलं तर तिचं तापमान 110 होतं शरीराचं. ही जर आपण आधी सांगू शकणार नाही का? हे जेव्हा मला त्यावेळेला आपल्या हवामान खात्याचा खूप अभिमान वाटेल. आपलं अवकाश संशोधन खूप जगात समपातळीला आहे, अणुविज्ञान आहे. हवामान बदलाचं आणि हवामानाचे अंदाज जेव्हा हे शेतकऱ्यांच्या आणि गरिबांच्या उपयोगी ठरतील ना तर आमच्या मराठवाड्याला काहीतरी करता येईल. गारपीट होणार आहे, वीज पडणार आहे. वीज पडण्याचे बळी जगामध्ये किती आहेत आणि मराठवाडा आणि खानदेशामध्ये किती हे आपण काढून बघा.
दरवर्षी 200 ते 300 विजेचे बळी जातात. 2006 पासून या संबंधी मी स्वतः थोडासा जरा मी हे करतो, म्हणजे मला माफ करा, मी प्रयत्न स्वतः करत होतो की या भागामध्ये जून जुलै महिन्यामध्ये विशेषतः प्रत्येक गावात सरपंचांनी, ग्रामपंचायतींनी पावसामध्ये तुम्ही बाहेर पडू नका आणि झाडाखाली थांबू नका असा जरी फलक लावला ना तरी कित्येक बळी वाचतील. हो. कारण या मुंबईच्या सगळ्यामध्ये, IIT सर, प्रोफेसर तुम्ही रवी सांगताय सिन्हांनी की छोटीशी lightning- इन्फॉर्मेशन असेल lightning ती arrest- हा लाइटनिंग अरेस्टर कडे तुम्ही येत आहे, पण त्या अगोदर मी असं म्हणते की तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे की Lightning अर्ली alerts वॉर्निंग, दिले पाहिजेत. मी येते सर, अतुल सर तुमच्याकडे या मुद्द्यावर येते, पण त्या अगोदर तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे तो मला वाटतं निसटून जायला नको, म्हणून मी पुन्हा एकदा सांगते की अर्ली वॉर्निंग शेतकऱ्यांना पाऊस असेल, गारपीट असेल, वादळ असेल, या संदर्भातली माहिती साधारण किती अगोदर मिळाली पाहिजे, किती अगोदर मिळाली तर ती त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल, हे मुद्दे हवामान बदलाचा विचार करताना शेतीपूरक असणाऱ्या देशांमध्ये, राज्यांमध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरतात. आणि मला वाटतं त्याची उत्तरं शोधणं ही आत्ताच्या घडीची खूप मोठी गरज आहे. याच मुद्द्यावर आपण येणार आहोत. फक्त एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर आपण चर्चा करणार आहोत या मुद्द्यावर. शेतकऱ्यांना नेमकी वॉर्निंग या सगळ्याची कधी मिळाली पाहिजे, आता कधी मिळते आणि या बाबतीत काय बदल होणं अपेक्षित आहे. एक छोटासा ब्रेक, बघत रहा एबीपी माझा. हवामान बदल आणि महाराष्ट्र या आपल्या विशेष चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय की अर्ली वॉर्निंग म्हणजे शेतकऱ्यांना आगाऊ सूचना साधारण कधी मिळते, कधी मिळायला हवी. यासाठी मी जातीये हवामान तज्ज्ञ होसाळीकर आपल्या सोबत आहेत. होसाळीकर सर, बऱ्याच वेळेला असं दिसतं की वादळासारखं जर संकट असेल तर त्याची तुलनेनं जरा बऱ्यापैकी अगोदर शेतकऱ्यांना सूचना मिळते, काहीसा सावरायला वेळ मिळतो, नुकसान जरी टाळता येत नसलं तरी पण पावसाच्या बाबतीमध्ये, गारपिटीच्या बाबतीमध्ये, अवकाळी पावसाच्या बाबतीमध्ये बरेचदा हे होत नाही, किंवा जे वॉर्निंग्स दिल्या जातात त्या खूप मोठ्या भूभागासाठी असतात, म्हणजे विभागासाठी असतील, काही जिल्ह्यांसाठी मिळून असतील. तर शेतकऱ्यांना त्यांच्या जास्तीत जास्त जवळ जाणाऱ्या वॉर्निंग सिस्टीम्स किंवा आगाऊ सूचना आपण का देऊ शकत नाही आहोत अजूनपर्यंत, यामागची नेमकी कारणं काय आहेत? सर्वप्रथम मी जसं देऊळगावकर म्हणाले की त्यांचा जो फील्डवरचा अनुभव आहे तो नक्कीच आदरणीय आहे. आय रिस्पेक्ट हिज एक्सपिरियन्स. पण मला इथे एक सांगावं इच्छितो की हवामान विभाग जे आहे ते रोज, म्हणजे मी आपण फक्त महाराष्ट्राबद्दल जर का म्हटलं तर, नंबर 1, रोज जिल्हास्तरीय लेवलवरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्या प्रकारचं वेदर असण्याची, हवामान असण्याची शक्यता आहे, हवामानामध्ये होणारे तीव्र बदल किंवा थंडरस्टॉर्म्स किंवा गारपीट होण्याची शक्यता असेल तर पुढच्या 5 दिवसाचं आणि त्याच्याच बरोबर त्याच्या पुढच्या 2 दिवसाचं आउटलुक देतं. हे जिल्हास्तरीय आहे. दुसरी गोष्ट, दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी खास करून कृषी विषयक शेतकऱ्यांसाठी सल्ले हे जिल्हास्तरीय दिले जातात, ज्याच्यामध्ये पुढच्या 5 ते 7 दिवसाचं प्रत्येक तापमानाच्या घटकांमध्ये असणारे, अपेक्षित असणारे बदलाची क्वांटिफाईड माहिती दिली जाते, कृषी विद्यापीठांना दिली जाते. कृषी विद्यापीठांकडून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाते. नंबर 3, जी आपण गेल्या वर्षीपासून हवामान विभागाने, जसं आपण म्हणाला की बऱ्याचदा भूभाग मोठा असल्या कारणाने कदाचित त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नसेल, नक्कीच ही एक बाब अडचण लक्षात घेऊन भारतीय हवामान विभागाने गेल्या वर्षीपासून आणि या वर्षी त्याच्यामध्ये अजून वाढ करण्यात आली. तर ब्लॉक लेवल, ज्याला आपण सब तालुका लेवल, सब डिस्ट्रिक्ट लेवल कृषी फोरकास्ट जे आहे ते द्यायला आम्ही सुरुवात केलेली आहे. तर नक्कीच त्याचा फायदा जो ब्लॉक लेवल कृषी विषयक सल्ले, ॲडवायझरी आणि इशारे जे आहेत पुढच्या 5 ते 7 दिवसासाठी मंगळवार आणि शुक्रवारी आम्ही देतो. त्याच्यामध्ये उष्णलहरी, गारपीट, चक्रीवादळाचे इशारे तर वेगळे दिले जातात, ही गोष्ट वेगळी आहे. पण अशा प्रकारचे जे इशारे जे खास कृषी विषयक आहेत, पण जोरदार हवा जरी वाहणार असेल तर त्याच्या पण शेतकऱ्याचं उभं पिकाचं नुकसान होऊ शकतं. पण मी इथे अजून एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की हा माझा अनुभव आहे, मी कोणाला इथे म्हणजे आय एम नॉट डिफेंडिंग मायसेल्फ. बऱ्याचदा शेतकऱ्याला आम्ही सांगत असतो की असं होणार आहे, पण शेतकऱ्याकडे, आपल्याकडे अल्पभूधारक शेतकरी आहे, ही गोष्ट मला वाटतं सगळेजण ऍग्री करतील. त्याच्याकडे काय अशी काही योजना आहे का
की जर का हवामान विभागाने म्हटलं की पुढच्या 2 दिवसात गारपीट होणार आहे, हा. तर त्याला उभ्या पिकासाठी त्याच्या शेतकरी शेतामध्ये असलेल्या त्याचं संरक्षण करण्यासाठी त्याच्याकडे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, हे मला खरंच याबद्दल मला आशंका आहे. त्यामुळे तो बऱ्याचदा कदाचित तो असं म्हणत असेल की हवामान विभागाने दिलेले पूर्वानुमान चुकीचं ठरो आणि गारपीट न नाही, हो. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. शेतकऱ्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा मुद्दा येईलच, पण मयुरेशजी तुम्ही या क्षेत्रामध्ये बरेच दिवस काम करताय, तुम्ही अनेक शेतकऱ्यांशी चर्चा करताय, शेतकऱ्यांशी स्वतः बोलताय या सगळ्या संदर्भामध्ये. होसाळीकर सर जे सांगतात त्या अर्ली वॉर्निंग सिस्टीम्स, आगाऊ सूचना पद्धती आपल्याकडे ज्या सध्या आहेत, त्या तुम्हाला असं खरंच वाटतंय का की शेतकऱ्यांसाठी पुरेशा परिणामकारक उपयोगी आहेत? इथे फक्त थोडंसं आधी आपण त्यातलं विज्ञान पण समजून घ्यायला पाहिजे, कारण संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय हा कार्यक्रम. तर आत्ता ज्या काही समजा गेल्या 7 दिवसांमध्ये ज्या घटना झाल्या, म्हणजे पूर्व मोसमी पाऊस, अनेक ठिकाणी काही जण वाहूनही गेले, विजा पडून मृत्यू झाल्या, भिंती पडल्या, आणि हे सगळे दरवर्षी मान्सूनच्या आधीच्या काळामध्ये या घटना होत असतात. त्याचा एक पॅटर्न असतो आणि बऱ्यापैकी लोकांना हे माहिती असतं की रोहिणी नक्षत्रामध्ये साधारणतः असा पाऊस पडत असतो आणि त्याच्यामुळे होणारं नुकसानही माहिती असतं. मी गेली काही वर्ष पाहतो IMDचं स्वतःच म्हणजे जे काही ज्या प्रकारचं फोरकास्टिंग सिस्टीम आहे, तर सरांनी जसा उल्लेख केला तर नक्की त्याच्यामध्ये खूप जास्त सुधार झाला. आता आम्ही सतर्क कम्युनिटी म्हणून जे चालवत होतो, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि सगळ्याच महाराष्ट्रामध्ये आम्ही इशारे देत असतो. आणि इशारे देतो म्हणजे ते आम्ही देत नाही, आम्ही फक्त माहिती पास करत असतो, वेळेमध्ये ती मिळावी याच्यासाठी प्रयत्न करत असतो. तर 3 तास आधी नावकास्ट ज्याला म्हणतात, म्हणजे चालू आता हवामानाच्या नोंदी घेऊन 3 तास आधी सांगितलं जातं. आणि ज्यावेळेस आम्हाला दिसत होतं की सॅटेलाईटवर तुम्हाला ढगही दिसत नसतो, आणि 3 तास आधी IMDने सांगितलं असतं की रायगडमध्ये आणि रत्नागिरीमध्ये पाऊस पडेल, आणि ऍक्च्युली तिथं पावसाला सुरुवात झाली की लोकांकडून आम्हाला तसे फीडबॅकही आलेत की खरंच तुम्ही सांगितल्याप्रमाणे तसं झालं. तर आम्ही त्यांना सांगतो हे आम्ही नाही सांगितलं, हे IMDने सांगितलं आणि जाऊन बघा तुम्ही. तर हा सुधार नक्की होतोय. फक्त आता गरज ही आहे की ही जी काही सिस्टीम आता डेव्हलप झाली आहे, ज्याच्यावर आपण एवढे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, ही व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचवण्याची, आणि त्याच्यामध्ये अर्थात मग स्वयंसेवी संस्था पण असतील आणि माध्यमांचं पण हे महत्त्वाचा रोल येतो की आपण खरोखर या प्रकारची माहिती लोकांपर्यंत पोहोचवते. कारण हा जो ढग आहे हा आदल्या दिवशी फार तर फार तुम्हाला सांगता येऊ शकतं की मध्य महाराष्ट्रावर ह्या प्रकारचा पाऊस पडू शकतो, पण तो ढग नेमकी कुठे होणार, म्हणजे समजा पुण्याचं उदाहरण द्यायचं झालं तर तो पुरंदर तालुक्यामध्ये तशा प्रकारचा तयार होणार आहे, शिरूरमध्ये होणार आहे, जुन्नरमध्ये होणार आहे, हे खूप आधी नाही समजत. तर ते खूप ऐनवेळची जी काही वाऱ्यांची स्थिती असते, त्या ठिकाणी बाष्पाची स्थिती असते, तापमान असतं, अशा अनेक घटना एकत्र येऊन अर्धा ते 1 तासामध्ये तुम्हाला तो ढग तयार झालेला दिसतो. त्यामुळे ते अर्ली वॉर्निंग देणं एवढं, जसं मगाशी सरांनी सांगितलं की हे आदल्या दिवशी सांगायला पाहिजे. तरी गारपिटीचं पण सुद्धा बघता येऊ शकतं की 24 तास आधी सांगितलं लागतं की या जिल्ह्यांमध्ये गारपीट होऊ शकते. या लेवलपर्यंत आले, कारण आपल्याला आधी माहितीच नव्हतं की 2014-13च्या आधी एवढ्या लार्ज स्केलला गारपीट आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊ शकते. त्याच्या आधी होत होती घटना, पण आता खास गारपिटीचं म्हणून पण स्वतंत्र अंदाज दिला जातोय. फक्त तो लोकांपर्यंत पोहोचवणं किती प्रभावीपणे पोहोचवता येईल, मग तिथे थोडेसं IMDला सुधारण्यासाठी व्हावे की ती भाषा ज्या प्रकारे आपण वापरली जाते, ज्या टर्मिनॉलॉजी ज्या असतात की खाली तुरळक प्रमाणामध्ये, मध्यम प्रमाणामध्ये, ते सगळं खाली दिलेलं असतं, पण ते लोकांना नेमकेपणाने समजवणं, ते लोकांपर्यंत पोहोचवणं आणि भारतीय भाषांमध्ये पोहोचवणं, म्हणजे आपल्यासाठी मराठीमध्ये पोहोचवणं, हे काम स्वतः होसाळीकर सर वैयक्तिकरित्या म्हणून करतात आणि खूप लार्ज प्रमाणामध्ये त्यांना फॉलोअर्स पण आहेत. पण हे IMD म्हणून अधिकृतपणे केलं जावं आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं हे आवश्यक आहे. मयुरेश, ऍक्च्युली आता आपण ज्या बोलतो आहेत की म्हणजे अर्ली वॉर्निंग सिस्टीम बद्दल बोललो की आता पाऊस येणार आहे, शेतकऱ्यांसाठी वॉर्निंग देणं, मला राहून म्हणजे आत्ता आलेल्या चक्रीवादळामुळे हा प्रश्न पडतोय की अशी वॉर्निंग सिस्टीम, म्हणजे आपल्याला कळत होतं जेव्हा आपण कव्हरेज करत होतो तौक्ते चक्रीवादळाचं की ते वादळ येत आहे, जवळ येत आहे, इतके किलोमीटर लांब आहे, हे सगळं IMD कडनं अर्थात आपल्याला कळत होतं. पण आता लोकांचं स्थलांतर केल्याच्या बातम्या सुद्धा येत होत्या, प्रशासन सगळं कामाला लागलेलं होतं, पण तेवढं पुरेसं आहे का? कारण मला राहून हा प्रश्न पडतो की लोकांना स्थलांतरित करता येतं, पण इमारती, घरं, गाड्या, वाहनं, बाकीच्या ज्या मालमत्ता आहेत त्यांचं स्थलांतर होऊ शकत नाही. त्यामुळे दरवेळी चक्रीवादळ आलं किंवा अशी काही नैसर्गिक आपत्ती आली की इतकं मोठं जे नुकसान आहे ते टाळता येऊ शकतं का? मला हा प्रश्न प्रियदर्शिनी मॅडम तुम्हाला विचारायचा आहे. मला अतुल सरांकडनं याचं उत्तर जाणून घ्यायचं आहे.
तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे आणि हाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हवामान बदलाच्या बाबतीत आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या भागामध्ये ज्या गोष्टींची आत्तापर्यंत सवय नाही लोकांना त्या गोष्टी आता तिथे होत आहेत. आणि अशी जर परिस्थिती आहे तर एकंदरीतच म्हणजे केवळ एखादं संकट येणार आहे त्याच्या आगेमागे आपण काहीतरी करणं एवढं आता पुरेसं नाही आहे. तर उदाहरण काय म्हणजे पश्चिम किनाऱ्यावरती जर आता चक्रीवादळं येणार आहेत तर पश्चिम किनाऱ्यावरची जी शहरं आहेत, मुंबई शहर आहे, त्यांचा विकासाचा जे आडाखे आहेत, ज्यांच्या आधारावरती विकासाचं प्लॅनिंग आहे, ते आडाखे पुन्हा तपासण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे किनारपट्टीला आपण काय बांधकामं करावीत का, समुद्रामध्ये बांधकामं करावीत का, हे प्रश्न आता आपण विचारायला पाहिजेत स्वतःला. कोकण किनारपट्टीतला जो संपूर्ण आंबा उत्पादन करणारा शेतकरी आहे, म्हणजे वृक्ष शेती ही ह्या ठिकाणी आता व्यवहार्य राहिलेली नाहीये असं आता आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे शेतीचा जो काही एक पॅटर्न आहे तिथला तोही बदलावा लागेल. मराठवाड्यामध्ये सुद्धा म्हणजे गारपीट आता साधारण कोणत्या वेळेला होते आहे हे लक्षात येत आहे, तर मग तिथली पिकं बदलावी लागतील कदाचित, संपूर्ण शेतीचा पॅटर्न बदलावा लागेल. त्यामुळे हा एक दीर्घकालीन सुद्धा नियोजनाचा विचार आहे की जो शासकीय पातळीवरती व्हायला पाहिजे आहे, लोकांच्या पातळीवरती व्हायला पाहिजे. आणि लोकांच्या पातळीवरती जर तो व्हायला हवा असेल तर हा जो सगळा विषय आहे तो लोकांपर्यंत पोचवला गेला पाहिजे. तिथे सुद्धा आपण कुठेतरी कमी पडतोय असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे हा विषयच मुळात समाजाचा व्हायचा असेल तर त्याला अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून म्हणजे अगदी आपल्या प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, त्यानंतरचं शिक्षण, त्याच्यामध्ये याचा अंतर्भाव व्हायला पाहिजे, आपल्या सामाजिक चर्चांमध्ये त्याचा अंतर्भाव व्हायला पाहिजे. हे नेमकं कसं करता येईल? आणि प्रामुख्यानं भारतीनं जो प्रश्न विचारला होता की मराठवाड्यामध्ये सुद्धा आपण जेव्हा या सगळ्या बदलांचा विचार करतो त्यावेळेस तिथल्या शेतीसाठी आता काय नवीन विचार करावे लागतील जर हे बदल हवामानाचे असेच कायम राहणार असतील तर, याही प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर या चर्चेवर परत येतोय. बघत रहा एबीपी माझा. आपण बघताय एबीपी माझा आणि आपण चर्चा करतोय हवामान बदल आणि महाराष्ट्र या विषयावर. ब्रेकपूर्वी या चर्चेमध्ये आपण शेती आणि हवामान बदल या मुद्द्यावर चर्चा करत होतो. अतुल सर, तुम्हालाच हा प्रश्न आहे. एकूण मराठवाड्याचाच नाही हा फक्त विचार, तर एकूण महाराष्ट्राच्या शेतीचा आपण जर विचार केला आणि हवामान बदलांचा विचार केला तर काय बदल अपेक्षित आहेत जे आपल्याला आत्ता लगेचच करावे लागतील किंवा नजीकच्या काळात करावे लागतील, ज्या अर्थानं शेती ही शेतकऱ्यांसाठी नुकसानीचं ठरणार नाही जर आपण हवामान बदल या मुद्द्याचा विचार केला तर? शेतीकडं मी जातो, फक्त मला आधीच्या प्रश्नासंबंधी एक उत्तर द्यावंसं वाटत होतं, ते मी देतो. की झालं असं की 26 डिसेंबर 2004ला जी सुनामी आली, ज्यामध्ये भारतात 10,000 आणि 14 देशामध्ये 2.5 लाख मृत्यू झाले. त्यानंतर 2005 साली जपानच्या ह्युगोमध्ये 168 देशांची परिषद झाली आणि आपत्तीची जोखीम कमी करत गेली पाहिजे. तेव्हाचं उद्दिष्ट असं होतं की 2015 पर्यंत जगातल्या सर्व आपत्तींची जी जोखीम आहे ती निदान 50% कमी करण्यात यावी. त्यामुळे सर्व जगात, आपल्या देशात आणि राज्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन केले. आता त्यातलं यश आत्ताचं आपण जो ओरिसा आणि बंगालमधलं बघितलं, 1999 साली चक्रीवादळामध्ये 10,000 मृत्यू झाले होते, पण आत्ताच्या या दोन्ही चक्रीवादळामध्ये फक्त बंगालमध्ये 190 तर याच्यामध्ये 12 मृत्यू झालेले आहेत ओरिसामध्ये, आणि आपण 14 लाख लोकांचं स्थलांतर केलेलं आहे. आता मी दुसऱ्या मुद्द्याकडे येतो. पण आता प्रियदर्शनी जसं म्हणाल्या तसं की आपलं अनेक बांधकाम हे आपत्तीस पूरक आहे. आपत्तीच्या एरवी म्हणजे सामान्य काळामध्ये आपण ज्या चुका करून ठेवतो, आपत्तीची पेरणी करून ठेवतो, आणि त्यामध्ये हवामान बदलामुळे येणारी अतिवृष्टी, चक्रीवादळ याचे धोके वाढतात. याचा विचार नियोजनकर्त्यांनी, धोरणकर्त्यांनी करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे गेल्या 10 वर्षामध्ये हवामान बदलास अनुरूप शेती आणि हवामान बदलास अनुरूप शहर विकास असा एक नवीन विचार आलेला आहे. त्या दृष्टीने आपण काहीतरी विचार करणं आवश्यक आहे. आता शेतीमध्ये क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर, आपला बाजूचा छोटा देश बांगलादेश, तिथं 2010 पासून इंटरनॅशनल सेंटर फॉर क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट अशी एक संस्था स्थापन केलेली आहे. त्यांनी काय केलं
तिथं जेव्हा चक्रीवादळ आणि पूर येतो तर समुद्राचं पाणी हे शेतामध्ये जातं, खारं पाणी बरेच दिवस शिल्लक राहतं, त्यामुळे खाऱ्या पाण्यात टिकून राहील असा स्कुबा पाणबुड्या राईस त्यांनी शोधून काढला. आपल्याकडे जर 50 ते 60 दिवस पाऊस पडला नाही तर त्याला तोंड देईल अशी वाण आपल्याकडे तयार केलेली आहेत का, असं संशोधन करून ते शेतकऱ्यांपर्यंत नेणं आवश्यक आहे. इतकी व्यापक आपल्याकडची उष्णतेची लाट, थंडीची लाट, पाऊस हे सहन करेल या पद्धतीने. आणि समजा अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, आणि खरं तर या बाबतीमध्ये स्थानिकतेला खूप महत्त्व आहे. स्थानिक लोकांना, अनेक जुन्या लोकांना अशी वाणं माहिती आहेत की जे अशा विपरीत परिस्थितीत टिकून राहतील. त्यांची जर आपण मदत घेतली तर अशा पद्धती हे चर्चा जागतिक हवामान परिषदेमध्ये पॅरिसमध्ये झालेली आहे, जिथं पेरू देशाच्या आदिवासी महिलेनी सांगितलं की आम्ही सांगू शकतो की कोणती जात ही अतिवृष्टीत टिकणार आहे किंवा अवर्षणात टिकणार आहे. हे सगळं गृहीत धरून लक्षात घ्या की आपण करोनाचाही संदेश हाच आहे की स्थानिकतेला भक्कम केलं पाहिजे. त्यामुळे स्थानिक पातळीवरून आपत्ती व्यवस्थापन आणि नियोजन हे करण्यासाठी पीक नियोजन असेल, पाणी नियोजन असेल, या सगळ्यासाठी आपल्याला स्थानिक आणि राज्य आणि राष्ट्र पातळीच्या विद्वानांना एकत्र आणून असा अनेक ज्ञानशाखीय अभ्यास करणं आवश्यक आहे. तरच आपण काहीतरी कृतीपर्यंत जाऊ शकू. आणि हे शक्य तितक्या लवकर हातात घेतलं तर आपल्या अनेक होणाऱ्या हानी टाळणार आहेत. अतुल सर, खरं तर म्हणजे तुम्ही जे मराठवाड्याबद्दल बोलतायत तोच प्रश्न तशाच पद्धतीचा मी ब्रेकवर जाण्यापूर्वी तुमच्यासाठी विचारला होता, तो म्हणजे शहरी भागासाठीचा. त्याचा थोडासा उल्लेख तुम्ही आत्ता केला, पण पुन्हा एकदा विचारते की तुम्ही म्हणाले की जे लॉंग टर्म आपल्याला करायला हव्यात त्या गोष्टी आपण केलेल्याच नाही. वारंवार जेव्हापासून हे तौक्ते चक्रीवादळ येऊन गेलं तेव्हा उल्लेख होतोय खारफुटीच्या जंगलांचा किंवा बफर जो क्रिएट करायचा असतो तो नसल्याचा. आत्ता आपण काय करायला हवं जेणेकरून भविष्यातली हे जी चक्रीवादळं आहेत ती जर खरोखर मुंबईसारख्या शहराजवळ आली किंवा मुंबईसारख्या शहराला धडकली तर आपल्याला कमीत कमी हानी होईल? मी आत्ता तुम्हाला 2004चं उदाहरण सांगितलं, त्याच वेळेला सांगतो 2004ला तामिळनाडूमध्ये एवढे मृत्यू होत होते, पण मुथ्थुपेट आणि पिच्छावरम ह्या 2 गावामध्ये दोन्हीची लोकसंख्या 3000 आणि 4000 होती, तिथं एकही मृत्यू झाला नाही. याचं कारण असं की MS स्वामीनाथन फाउंडेशननं त्या भागामध्ये 10 वर्ष आधीपासून म्हणजे जवळजवळ 1999 पासनं त्यांनी मँग्रोव्ह लावायला चालू केलं होतं. हे जे खारफुटी आहे ही समुद्र आणि जमीन यामधली भिंत आहे, त्यामुळे तिथले मृत्यू वाचलेले आहेत. बरोबर. आपल्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 2006 पासून सांगितलं जातंय की आपण खारफुटी जपली पाहिजे. आपण जपत नाही आहोत, उलट तोडत चाललेलो. ठाण्याजवळचं फार मोठं कांदळवन आपण नष्ट करतोय. आणि याचा विचार न करता आपण नुसत्या इमारती बांधल्या, शेल्टर बांधले तर आपण फक्त मनुष्यहानी वाचवू शकू, पण ही जी बाकीची हानी तुम्हाला रोखायची आहे. कारण आपण हा विचारच करत नाही आहोत. आता सध्या अनेक शास्त्रज्ञ सांगतायत की इकोसिस्टीम्सचं इकॉनॉमिक्स आपल्याला कळलेलंच नाही आहे, ते समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्यामध्ये दुसरा भाग मी मुद्दाम आपल्याला सांगतो. काश्मीरपासनं अगदी कन्याकुमारीपर्यंत आपण शहरांचा विकास करताना पाणथळ जागा संपून टाकलेल्या आहेत. चेन्नई उत्तम उदाहरण आहे. चेन्नईचं विमानतळ हे नदीवर बांधलं गेलेलं आहे. पुण्यामध्ये 2 वर्षापूर्वी जी प्रचंड हानी झाली शेकडो कोटींची, ती एका नाल्यावरच्या अतिक्रमणामुळे होती. त्यामुळे इथून पुढं आपण विकास योजना करताना अशा संभाव्य हानीचा विचार लोकांसमोर ठेवला पाहिजे. तरच आपण जोपर्यंत प्रदूषकांना, अतिक्रमण करणाऱ्यांना शिक्षा करत नाही, त्याची आधीपासून काही योजना करत नाही, तोपर्यंत ही आपत्ती आपण पेरत जाणार आहोत. आणि फार कशाला, आता असं बघा, मुंबईमध्ये पूर्वी 900 मिलीमीटरला मुंबई तुंबत होती, आता 300 मिलीमीटरला मुंबई तुंबते. हैदराबाद, औरंगाबाद, पुणे, कुठेही जा 100 मिलीमीटर पाऊस तुम्ही सहन करू शकत नाही. तुमच्या नाल्यांच्या तशा रचना नाही आहेत. हवामान बदलाच्या काळामध्ये सर्व डिझाईन बदलणं आवश्यक आहे. एक फक्त कल्पना करा, अमिताभ घोष यांचं जे पुस्तक ज्याला ज्ञानपीठ मिळालेलं आहे, त्या पुस्तकामध्ये त्यांनी मुंबईला 250 किलोमीटर ताशी वेगाचं चक्रीवादळ येऊन धडकते अशी कल्पना केलेली आहे. आत्ताचं 180चं होतं. एकही बिलबोर्ड शिल्लक राहणार नाही. याचा विचार तरी आपण डिझाईन करणार आहोत का नाही? बरोबर. का आपण हे सगळं कल्पना आहे आणि स्वप्न आहे म्हणून दूर राहणार आहोत? हे जेव्हा करायला लागू तर स्थानिक पातळीपासून, केरळमधली जी संस्था आहे ती लोकल बॉडीची, ती सरपंचांपासून आमदारांपर्यंत सर्वांना प्रशिक्षण देते की हवामान बदलाच्या बाबतीत आपण काय करणं आवश्यक आहे.
तर आपण जे काही विकासाचे प्रयोग करतोय त्या सगळ्यांवर प्रश्नचिन्ह हे हवामान बदलाच्या आपत्ती आणतायत आणि त्याचा विचार मराठवाड्यात आमच्याकडे वेगळं आहे, आमच्याकडे पाणीच नाहीये. 1,500 फुटापर्यंत पाणी आम्ही गेलेलो आहोत. जर पुन्हा असा दुष्काळ पडला तर स्थलांतर होणार आहे मोठ्या प्रमाणात आणि शहरांवर खूप मोठा ताण येणार. अशा सगळ्या शृंखला ज्या आपण म्हणतो समस्या ह्या एकानंतर एक हवामान बदलामुळे येणार आहेत. तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे आणि त्यातनं एक जो मुद्दा प्रकर्षानं समोर येतोय की तो डिझास्टर दोन रादर मी म्हणेन डिझास्टर मॅनेजमेंट याचं आपण प्लॅनिंग नेमकं कसं करतोय आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यातून जो येतोय की या सगळ्या प्लॅनिंगमध्ये विकेंद्रीकरण आवश्यक आहे, डिसेंट्रलायझेशन आवश्यक आहे, ते होतंय का? आपले सगळेच निर्णय सेंट्रलाइज्ड पद्धतीनं होत आहेत का? हाही मुद्दा या निमित्तानं चर्चा करण्याची गरज आहे. या सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत सगळ्यांसोबत. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर या चर्चेत परत भेटतोय. बघत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.